नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनणार आहोत एकदम अस्सल राजस्थानी स्टाईल दाल बाटी चुरमा. खुसखुशीत बाटी, तुपाळ पंचमेळ डाळ आणि खमंग चुरमा अशी परफेक्ट राजस्थानी थाळी आज आपण घरीच बनणार आहोत. चला तर मग बाटी करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 4 कप गव्हाचे पीठ घालून घ्या. नंतर अर्धा कप रवा घाला. नंतर यामध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून कुटलेला ओवा आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि नंतर 4 ते 5 टेबलस्पून वितळलेले तूप घालून तुपाचे मोहन पिठात चांगले मुरून घ्यायचे आहे. बघू शकता आपले तुपाचे मोहन पिठात व्यवस्थित मुरलेले आहे. आणि नंतर थोडे थोडे पाणी घालत घट्ट कणिक मळून घेऊया. तुपाचे मोहन पिठात व्यवस्थित मुरल्यामुळे बाटी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ होते. आता हे कणिक 15 ते 20 मिनिटासाठी ओल्या कपड्याने झाकून ठेवून देऊया. आता या कणकेचे समान आकाराचे गोळे करून घेऊया. प्रत्येक गोळ्याला खोल खळगा करून 4ही कडा एकत्र जोडून मधली पोकळी बंद करूया आणि पुन्हा गोल बाटीचा आकार देऊन प्रत्येक बोटीवर सुरीने प्लस चिन्ह करून घ्यायचे आहे. बाटीला खळगा आणि प्लस चिन्ह केल्यामुळे ती आतूनही व्यवस्थित भाजण्यास मदत होते. मी पाहू शकता आपल्या सेम आकाराच्या बाट्या तयार आहेत. आपण या बाट्या ओव्हनमध्ये किंवा अप्पे पॅनमध्ये भाजू शकतो. आज आपण अप्पे पॅनमध्ये बाट्या भाजून घेणार आहोत. सर्वप्रथम अप्पे पॅन गॅसवर मध्यम आचेवर गरम करून घेऊया. नंतर ब्रशच्या मदतीने प्रत्येक साच्याला थोडेसे तूप लावून घेऊया. आता तयार केलेल्या बाट्या साच्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत आणि वरतून थोडेसे तूप घालून घ्यायचे आहे. आणि आता ह्या तयार केलेल्या बाट्या झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटासाठी भाजून घ्यायच्या आहेत. 5 मिनिटांनी टूथपिक किंवा फोर्कच्या मदतीने बाट्या उलटूया. पुन्हा वरून थोडेसे तूप घालून परत झाकण ठेवायचे आहे आणि ह्या बाट्या मंद आचेवर आणखी 5 मिनिटे भाजून घ्यायच्या आहेत. ही प्रक्रिया आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे, जोपर्यंत या बाट्या सर्व बाजूनी छान सोनेरी आणि खुसखुशीत होत नाहीत. या बाट्या मंद आचेवर हळूहळू भाजल्यामुळे त्या बाहेरून छान खुसखुशीत आणि आतून व्यवस्थित शिजल्या जातात. येथे आपण बाट्यावर थोडं थोडं तूप घालून झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे भाजून घेण्याची प्रोसेस 3 वेळा करून घेतली आहे. प्रत्येक वेळी बाट्या हलक्या हाताने उलटून त्यावर थोडं तूप घातलं आहे, त्यामुळे त्या सर्व बाजूनी छान भाजल्या गेल्या आहेत. बाट्या पूर्णपणे भाजून घेण्यासाठी आपल्याला साधारणतः 25 मिनिटे लागलेली आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या बाट्या सर्व बाजूनी छान सोनेरी रंगाच्या आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. आता ह्या गरम गरम बाट्या वितळलेल्या तुपात छान बुडवून घेऊया, म्हणजे तूप बाटीमध्ये मुरेल. बाट्या गरम असतानाच तुपात बुडवल्या तर त्या अधिक मऊ, खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागतात. तुपात बुडवलेल्या बाट्या एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्या. नेक्स्ट वळूया या बाटीसाठी लागणाऱ्या डाळीकडे. पंचमेल डाळीसाठी आपण 5 प्रकारच्या डाळी घेणार आहोत. उडीद डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ आणि थोडी मूग डाळ. सर्व डाळी एका भांड्यात घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आपल्याला या डाळी पाणी स्वच्छ दिसेपर्यंत व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत. नंतर या डाळीमध्ये पाणी घालून 1 ते 2 तास भिजत ठेवूया. आता यानंतर भिजवलेल्या डाळी कुकरमध्ये घालून घेऊया. नंतर त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं तूप आणि आवश्यक तेवढं पाणी घालून घेऊया. कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. नंतर पाहू शकता आपली डाळ छान शिजली गेलेली आहे. नंतर या डाळीला मॅश करून घ्या आणि बाजूला ठेवून द्या.
यानंतर वळूया डाळीच्या फोडणीकडे. यासाठी आपण मस्त तुपाची फोडणी तयार करूया. सर्वप्रथम कढईमध्ये 4 टेबलस्पून तूप गरम करून घेऊया. नंतर यामध्ये जिरे, सुक्या लाल मिरच्या, चिरलेला लसूण, चिरलेले आले घालून थोडेसे परतून घेऊया. नंतर यामध्ये चिमूटभर हिंग, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालून परतून घ्या. आता चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होऊ द्या. आता यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धणे पावडर घालून मसाले थोड्या वेळ परतून घेऊया. मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवा. मसाले जळू देऊ नका. आता या फोडणीमध्ये शिजलेली डाळ घालून घेऊया आणि डाळ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार करून घेऊया. यामध्ये थोडेसे लिंबू घाला, वरतून कोथिंबीर घालून घ्या आणि आता ही डाळ 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर छान उकळू द्या. रेडी आहे आपली तुपाळ पंचमेल डाळ. आता वळूया आपल्या चुरम्याच्या रेसिपीकडे. आता भाजलेल्या बाट्यांचे छोटे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये घेऊया आणि जाडसर फिरवून घेऊया. यासाठी मी इथे 3 ते 4 बाट्या घेतलेल्या आहेत. नंतर पॅनमध्ये थोडं तूप गरम करून घेऊया. त्यामध्ये बाट्यांचा हा जाडसर केलेला मिश्रण घालून मंद आचेवर हलका आणि मोकळं होईपर्यंत भाजून घेऊया. छान भाजून झाल्यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या बदामाचे आणि काजूचे काप घालायचे आहेत. थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया. शेवटी आपल्या आवडीनुसार साधारणतः 4 टेबलस्पून पिठी साखर घालून सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे. साखर घालण्यापूर्वी बाटीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं असणं महत्त्वाचं आहे. मिश्रण गरम असेल तर साखर विरघळून चुरमा चिकट होऊ शकतो. आपला स्वादिष्ट आणि दाणेदार चुरमा तयार आहे. बाटीचा खुसखुशीतपणा, तुपाचा स्वाद, बदाम, काजू आणि वेलचीची चव यामुळे हा चुरमा एकदम मस्त लागतो. आजच्या रेसिपीची सिक्रेट लॉजिक: बाटीच्या पिठात तुपाचे योग्य मोहन. तूप पिठात व्यवस्थित मुरल्यामुळे बाटी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ होते आणि गरम बाटी तुपात बुडवल्यामुळे तिची चव अजूनच रिच आणि स्वादिष्ट होते. म्हणूनच परफेक्ट दाल बाटी चुरम्यासाठी योग्य मोहन, घट्ट कणिक हेच सिक्रेट आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत ही दाल बाटी चुरमा रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरीही अशीच मस्त राजस्थानी थाळी तयार करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.